नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पीक विमाबाबत 19 मे 2026 पर्यंत ज्या आपल्या मोठ्या अपडेट आलेले आहेत आणि ताज्या अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अजून अडकलेले आहेत आणि सरकारकडून पुढे काय मोठा निर्णय होणार आहे, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर ती आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी। ओके, तर अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकलेले आहेत। राज्यातील अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या भरपाईची वाट पाहत आहेत। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नुकसान होऊनही बऱ्याचशा भागातील शेतकऱ्यांना अजून हवी ती रक्कम मिळालेली नाही आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। ओके, आता दुसरी जी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। चांगली बातमी म्हणता येईल। काही जिल्ह्यांमध्ये नवीन लाभार्थी यादीसुद्धा अपडेट करण्यात आलेली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। ओके, जर शेतकरी बंधूंनो तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बडी नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले असतील तर नक्की कमेंट करा। जरी नसतील आले तरीसुद्धा कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा। ओके, कमेंट करा, तुम्ही लिहू शकता तिथं खाली। ओके, अनेकांना मोबाईलवर बँकेचे SMS-सुद्धा येऊ लागलेले आहेत पीक विमा पैसे आले की। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती आहे किती कोटींची भरपाई। ओके, आता याविषयी जर सांगायचं झालं तर सध्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड आणि विदर्भातील काही भागांमध्ये पीक विमा अपडेट सध्या चर्चेत आहे। काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि नवीन मंजूर याद्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। ओके, आता कृषी विभागाच्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ओके, आणि कोणत्या जिल्ह्यात अपडेट हे तर मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे आत्ताच। ओके, आता नंतरची जी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर पैसे का अडकले असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा आहे। ओके, पैसे का अडकले। ओके, तर अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्यामागची काही कारणे आहेत। ओके, ती समोर आलेली आहेत, ती आपण बघून घेऊया। पहिलं कारण म्हणजे की बँक खाते आधारशी लिंक नसणे, DBTमध्ये तांत्रिक अडचणी असणे, पंचनामे अपूर्ण असणे, पीक पाहणी डेटा थोडासा मिसमॅच असणे। ओके, काही त्यात चुका आढळून येणे आणि अर्जामधील चुकीची माहिती, या सगळ्या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची भरपाई सध्या थांबलेली आहे। ओके, आता यंदा अर्ज कमी का झाले याविषयी जर सांगायचं झालं तर यावर्षी ॲग्रिस्टॅग नंबर आणि ऑनलाईन पीक पाहणी प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आलेली आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करताना सध्या अडचणी आल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक विमा अर्ज कमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे। ओके, आता सरकारकडून पुढे काय होणार याविषयी जर सांगायचं झालं तर सरकारकडून प्रलंबित भरपाई लवकर देण्याबाबत आता हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे। ओके, काही भागांमध्ये पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आले असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, जिल्ह्याचे नावसुद्धा सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील शेती आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। ओके, धन्यवाद।